आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार सोनू सूद यांच्यावर आरोप आहे की हे नेत्यांच्या कामात दखल देतात. आता सोनू, खूप सारे लीडर म्हणतायत की ही लोकांची मदत करणे, त्यांना घरी पोचवणे, त्यांच्यावर उपचार करणे, त्यांचे वोट घेणे हे आमचं काम आहे. हा कसा काय मध्ये उडी मारतोय? सर ते पण सर चांगलंच काम करतायत, सगळे लीडर चांगलं काम करतायत. पण मला वाटतं की हे आपले आपले विचार बऱ्याच वेळा हिंदुस्थानचे होऊन जातात की भाऊ आम्ही याला लीडर निवडलाय आणि आता याचं काम आहे हे सर्व करून समस्या देणं. जनतेला नाही, प्रॉब्लेम त्या नेत्यांना आहे. संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत. हो जेव्हा तुम्ही लोकांना बसेसमध्ये बसून पाठवणं सुरू केलं तर त्यांनी लिहिलं आहे की काही राजकीय पक्ष मोठ्या चतुराईने सोनू सूदला महात्मा बनवायला निघाले आहेत. हो हे मला माहिती आहे सर. सर आय थिंक सर मला हे ते परसेप्शन म्हणाले मला की सोनूचा चेहरा वापरून महाराष्ट्र सरकारला बदनाम करीत आहे. पण सर तुम्ही बघाल की वेगवेगळ्या पार्ट्यांचे वक्तव्य बदलत गेले. मला वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये शिफ्ट करत राहिले लोक. पण मी तर आज नाही, सुद्धा त्यांच्या गोष्टी तर खूप साऱ्या होत्या. हे हो. त्यांनी हे पण म्हटलं की लॉकडाऊन मध्ये जेव्हा कोणाकडे परमिशन नव्हती तो सोनू सूदला बसेस चालवायची परमिशन कोणी दिली? सर त्यावेळी मी महाराष्ट्रात होतो तर मी महाराष्ट्रातूनच कोणते असे पोलीस स्टेशन नसेल अशी कोणती जागा नाही जिथून परमिशन नाही आणली. तर परमिशन तर सर ऑफिशियली मी सगळ्यांना पाठवली. ते म्हणाले आणि- की हा तर मोदींचा माणूस आहे. हो सर मोदीजींचं तर आपण सर्वच माणसं आहोत. पण तुम्हाला त्यांच्या बोलण्याला त्रास तर नक्कीच झाला असेल जेव्हा ते बोलले की हा तर ऍक्टर आहे, पैसे देऊन काही पण करून घ्या. सर हे असं नव्हतं. मला जेव्हा त्यांनी वक्तव्य केलं तेव्हा मला माहिती नव्हतं. तर मी रेल्वे स्टेशनवर कुठे पाठवत होतो तर मला अचानक कोणाचा फोन आला. ते म्हणाला की यार तू न्यूज पाहिलीस का? तर मी म्हटलं नाही पाहिली न्यूज. तर बोलला की यार असं काहीतरी वक्तव्य झालंय. तर मी बोललो काही गोष्टी होऊ दे, चालू द्या, त्यांचं त्यात काही नाही, मोठे आहेत, बोलू शकतात. तर त्यावेळी संध्याकाळपर्यंत ती खूप मोठी गोष्ट होऊन गेली. मला स्वतःला नाही कळलं. आणि सर मला वाटतं की फरक नाही पडत सर ते काय बोलतात. फरक तर सत्यता पडला होता सगळ्यांसमोर कारण आहे. संध्याकाळी तुम्ही चीफ मिनिस्टरना भेटायला गेले होते, हो. उद्धव ठाकरे जवळ हो. तक्रार करायला गेले होते. नाही तक्रार करायला गेलो नव्हतो सर. माझे काही कॉमन फ्रेंड्स आहेत ते बोलले की कदाचित काही मिसअंडरस्टँडिंग आहे. कारण की जेव्हा त्यांनी वक्तव्य केलं तर जनतेने सुद्धा साथ दिला आणि थोडासा आक्रोश दाखवला. तर मग कोणीतरी म्हटलं भेटून आलं पाहिजे कारण तुम्ही न्यूट्रल आहात. तर मी फक्त उद्धवजींना भेटायला गेलो होतो. त्यांनी म्हटलं की आय थिंक काही मिसअंडरस्टँडिंग आहे, आमच्याकडनं काही वक्तव्य नाहीये. सो इट वॉज जस्ट कॅज्युअल मीटिंग. पण गोष्ट तिथेच थांबली नाही. पीएमसीने म्हटलं की तुम्ही एक रेसिडेन्शियल घराला हॉटेलमध्ये कन्व्हर्ट केलं आहे, त्याला घेऊन पण केस झाली. सर ते ना माझं स्वतःचं बनवलेलं नव्हतं. ते आधीपासूनच होतं हॉटेल. मी फक्त हे केलं की जेवढे मायग्रंट्स होते, जे त्यावेळी त्यांच्याकडे घर नव्हतं, रस्त्यावर होते, तर मी त्या सगळ्यांना तिथे ठेवलं होतं. जेवढे लोक मायग्रंट्स होते ते तिथे थांबले होते. तर माझ्यावर मग थोडेसे प्रश्न उठवले गेले की का करतोयस असं काम. तर नंतर मग शरद पवार जवळ जावं लागलं तुम्हाला. नाही सर, शरदजींना मी असंच भेटायला गेलो होतो. त्यांच्याशी मी कधी बोललोही नाही या बाबतीत, ना कधी हेल्प मागितली की मला पण मला तुम्हाला वाटत सांगा. होतं की तुमची जी लोकप्रियता होत आहे, पॉप्युलॅरिटी हो. होत आहे, पब्लिक सपोर्ट मिळत आहे, त्याने ही लोक जळत आहेत? नाही सर, मला नाही वाटत की जळत होते. बट हे आहे की जेव्हा तुम्ही लाईमलाईटमध्ये येतात तर धूर तर लागलेलाच होता. धूर तर उठत होता सर, आग पण लागत होती काही जागांवर. पण सर चालतं, फरक नाही पडला पाहिजे. मला वाटलं थांबलं नाही पाहिजे. आय थिंक माझी आई नेहमी म्हणायची की आयुष्यात जर स्पीड ब्रेकर्स नाही आले तर समजून घ्यायचं की योग्य रस्त्यावर नाही चालतोयस, आणि जर स्पीड ब्रेकर आले तर योग्य रस्त्यावर चालतोय. तर परंतु काही असे लोक होती ज्यांनी तुमची प्रशंसा पण केली. प्रियंका गांधींनी तुम्हाला फोन केला होता. नक्कीच प्रियंकाजींनी कॉल केला होता. इनफॅक्ट शी वॉज द फर्स्ट वन टू कॉल. त्यांनी म्हटलं की खूप चांगलं काम करतोय. स्मृती इराणीजी त्यांनी म्हटलं कॉल केला होता आणि खूप बूस्टअप केलं होतं की जस्ट कीप द गुड वर्क गोईंग. तर आय थिंक हे मॅटर करतं की तुम्हाला वाटतं तुम्ही योग्य खूप रस्त्यावर साऱ्या चीफ चालताय. मिनिस्टरचे वक्तव्य पाहिले मी. पंजाबचा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग होते, हो. उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत होते, हो ओडिसाचे मुख्यमंत्री, सर्व लोकांनी प्रशंसाचे ट्विट केले. हो सर, नक्कीच. मी इनफॅक्ट जेव्हा मी फ्लाईट सुरू केल्या तेव्हा, बसेस सुरू केल्या तेव्हा सगळ्या स्टेट्समध्ये जात होत्या. इनफॅक्ट मी जी फ्लाईट उडाली होती हिंदुस्थानातून ती कोचीन जवळ एर्नाकुलम एक जागा आहे तिथे अंदाजे 170-80 मुली होत्या. टीचिंग फॅक्टरीमध्ये काम करायच्या, ज्या फसल्या होत्या. तर कोणी बोललं की यांना काढायचं आहे. तर मग मी त्यांना रात्री फ्लाईटची स्पेशल परमिशन काढली तिथून आणि एर्नाकुलमवरून त्यांना कोचीनला घेऊन आलो रात्री 3:30 वाजता. आणि मग सकाळी मला 1.5 तासाची परमिशन मिळाली होती एअरपोर्ट उघडायची. आणि मग मी त्यांना कोचीनवरून भुवनेश्वरला घेऊन आलो.
तर पटनायक सर जे तिथले सीएम होते ते म्हणाले होते की थँक्यू सो मच फॉर सेव्हिंग दिस 170 गर्ल्स. तर सगळ्यांनी प्रशंसा केली. तर सर दॅट केप्ट मी पण गोइंग. जे राजनेता असतात ते विना फायद्याची कोणाचीच प्रशंसा करत नाही. पण यावेळी केली होती सर. यावेळी एक्सेप्शन होतं. बट आय थिंक आय मीन त्यांची ग्रेटनेस होती की दे एक्नॉलेज की मी ठीक करतोय. तर मी बस हात जोडून थँक्यू बोलू शकतो सर. मागे उभा होतो. मी ऐकलं आहे की काही ऑफर करत होते तुम्हाला. सर मला आल्या ऑफर सर. मला खूप मोठ्या मोठ्या पोस्ट आल्या होत्या ज्यावर पोहोचायला वर्ष लागून जातात लोकांना. त्या ऑफर झाल्या आहेत. मला राज्यसभा पण ऑफर झाली खूप वेळा. मोठं आश्चर्य वाटतं, चांगलं वाटतं की सर मला पण वाटत होतं की यासाठी मी तयार नाहीये, त्यासाठी थोडा वेळ आहे यात जायला. तर जोपर्यंत आतून पूर्णपणे तो जोश नाही येत ते करायला, तर हे प्लॅन नाही घ्यायला पाहिजे. तर मी बोललो की मला नाही करायचं हे. तर तुम्हाला ऑफर करताय त्यासाठी आयुष्य निघून जातं लोकांचं, जनरेशन निघून जातात ते मिळवायला. सो आय थिंक माझ्या आयुष्याचं लक्ष काहीतरी वेगळं आहे सर. आणि ते अजूनही. पण या सारे इमेजचा राजनीतीत काही फायदा नाही झाला. तुमच्या बहिणीला तुम्ही निवडणूक लढवली, हो काँग्रेसच्या तिकीटवरून निवडणूक लढवली, सर. त्याच्यात ना पण ऍक्च्युली हरल्या. पण सर माझी बहीण आधीपासूनच खूप चॅरिटीचं काम करते आणि आजही करते. आज पण जर तुम्ही मोगामध्ये जाऊन पाहिलं तर आमच्या घराबाहेर लाईन लागलेल्या असतात आणि कदाचित जे लोकल एमएलए आहे ते तिथे काही नाही करत, ते तिकडून इथेच पाठवतात की जा. तर मला वाटतं की आम्ही लोक कधीच तयार नव्हतो. वी आर नॉट नाही, हे तर रेडी. पक्का आहे की जर तयार असते तर पॉलिटिक्सची समज असते तर तुम्हाला माहित असतं की यावेळी आम आदमी पार्टीची हवा आहे तर केजरीवालकडून तिकीट घेतलं असतं. सर केजरीवाल सरही खूप चांगले आहेत. त्यांनी पण इनफॅक्ट असं नाही की ते नाही बोलले, पण सर आम्हाला माहितच नाही काय आहे. तर आम्ही एकदम असं होतो की करत होतो, जिथे बसवलं तर बसवलं, जिथे उभं केलं तिथे उभं झालो. तर आम्ही उद्देश काहीतरी वेगळा होता. तर सर जिंकणे हारणे हे काही इम्पॉर्टंट नाहीये. खूप सारे लोक जिंकतात, खूप मोठमोठ्या मुद्द्यांवर पदांवर येतात. पण आय फील की लोकांचं मन जिंकणं इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा तुमच्या दरवाजावर जेव्हा लोक पोहोचतात तर आय थिंक ते तुमच्यासाठी खरा विजय असतो. जर तुम्ही जिंकता पण दरवाजावर कोणी आलंच नाही तर काय फायदा त्या पण जिंकण्याचा. तुम्हाला नाही वाटत ना की स्ट्रॅटेजी चुकीची झाली? आम आदमी पार्टीकडून तिकीट मिळालं असतं तर कठीण नव्हतं. सर मला वाटलं की जिंकलो असतो मग काय झालं असतं सर. एक एक बनलो असतो तर एक चांगली गोष्ट आहे. अजून पण केलं असतं. आम आदमी पार्टीकडनं अरविंदजी डेफिनेटली बोलले होते. जसं आम्ही बोललो की सर आम्हाला अजिबात समजत नव्हतं, काही माहित नव्हतं ना की तुम्ही आम्हाला. घाबरले होते. एकदा केजरीवालला काय भेटलो तर लगेच इन्कम टॅक्सवाले आले होते. नाही सर, अशी गोष्ट तुम्ही नाही सर. भेटलात त्याच्या 19 दिवसानंतर पाहुणे आले होते. अच्छा 19 दिवस होते सर. मी विसरून गेलो होतो कॅल्क्युलेशन. आले होते सर. बट लाईक आय सेड की जेव्हा मी अरविंदजींना भेटलो होतो, मी त्यांना भेटलो होतो एक मोठ्या कमालीचा मी एज्युकेशनमध्ये मोठा सपोर्ट करतो. आता सुद्धा माझी आई प्रोफेसर होती. तर मी आज तुम्ही कोणत्याही फील्डची गोष्ट करा, CA, IAS, आम्ही लोक हजारो स्टुडंट्सना शिकवतो. तर अरविंदजी थॉट आय शुड बी द फेस ऑफ प्रोग्राम कॉल्ड देश के मेंटॉर. कोण्या प्रकारे आम्ही लोकांना मेंटरशिप करू. कारण मी तर त्याच मेंटरशिपचा एक चेहरा बनायला गेलो होतो. जेव्हा तिथे पण विचारलं गेलं तर मी तेव्हा पण बोललो की मला काही पॉलिटिकल अम्बिशन नाहीये. तर मी शिकवायला आलो आहे मुलांना. पण कदाचित काही लोकांनी काही वेगळं पाहिलं असेल आणि घरी पाहुणे आले असतील सर. काही नाही, त्यात आम्ही सगळ्यांनी एन्जॉय नाही, केलं. पण मजा इन्कम तर. टॅक्सवाले तसेच येतात की जसं काय आजकाल बीबीसीच्या ऑफिसमध्ये आले आहेत. तर चांगलं आहे सर. मी तर जेव्हा माझ्या घरी आले, मी सकाळी जेव्हा 5:30-6 वाजता आले, तर मी उठून जातो लवकर सर. तर जसे आले तसे बोलले की आम्ही इथून आलो डिपार्टमेंटकडनं. तर मी बोललो वेलकम, तुम्ही या. आता मी बोललो ही गोष्ट नक्कीच आहे सर की तुम्ही जितकेही 2 दिवस 4 दिवस जितके दिवस थांबाल तुमच्या आयुष्याचा बेस्ट एक्सपिरियन्स असेल हा. आणि जेव्हा तुम्ही जाल इथनं म्हणाल की एवढी मजा कुठेच नाही आली जेवढी इथे आली. तर त्यांनी हे म्हटलं की सर ते गेले तेव्हा त्यांनी म्हटलं की माझ्या घरी कबडमध्ये कुलूप नाही, माझ्या इथे काहीच नाही, प्रत्येक गोष्ट खुली आहे. माझं कपाट असंच राहतं. आमच्या घराचा दरवाजा जो पण आहे तोही लॉक नाहीये. त्याला सकाळी आम्ही लोक उघडून देतो, ज्याला पण यायचं असतं तो येऊन जातो. तर जेव्हा त्यांनी कपाट उघडलं, ड्रॉवर उघडलं, तर बोलले लॉक नाहीये तुमच्या इथे. मी म्हटलं सर असंच असतं, खुलच असतं. सो आय थिंक दॅट वॉज समथिंग दे थॉट. खूप कमालची जागा आहे ही तर. परंतु गेल्यावर जी रिपोर्ट त्यांनी पाठवली होती त्याच्या काही डिटेल्स माझ्याजवळ हो, सर. आहेत. डिपार्टमेंट रेव्हेन्यू, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांचं म्हणणं आहे की इन्कम टॅक्सच्या तपासणीमध्ये ॲक्टर सोनू सूदच्या कंपन्यांमध्ये टॅक्स इव्हेजनच्या बोगस एंट्रीज मिळाल्यात आणि कॅशच्या बदल्यात चेक इश्यू केले गेले. तर सर मी
जे त्यांनी सांगितलं, आज पण सर आम्ही लोक एक एक डॉक्युमेंट देत आहोत. बट लाईक आय सेड, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, दे आर व्हेरी ऑनरेबल आणि त्यांचा पूर्ण हक्क बनतो की जे पण करायचं आहे. एक गोष्ट आहे जी होती, वी हॅव सबमिटेड ऑल द डॉक्युमेंट आणि आज पण मी तुमच्यासमोर कदाचित यासाठी बसलोय की सगळं ठीक होईल. बट लाईक आय सेड, त्यांचं काम त्यांनी एक केलं, अजून मी गोष्ट आपलं काम लिहिली केलं. आहे त्यांनी. हो सर. जयपूर बेस्ड एक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या सोबत 175 कोटी 175 क्रोर्स याची डुबियस सर्क्युलर ट्रान्झॅक्शन केले गेले. सर हे काही माझं नाहीये. दिस वॉज समथिंग विच आय ऑल्सो क्वेश्चन. माझं जयपूर सोबत काही घेणं देणं नाहीये. माझं काही याच्यासोबत दूर पर्यंत कनेक्शन नाहीये. ते एक पहिलं जेव्हा आम्ही त्याचा एक प्रूफ दिला होता तेव्हाच माहिती झालं होतं. आय थिंक ते काही कोणाचं जोडून माझ्यासोबत आलं होतं आणि माझा त्याच्याशी दूर पर्यंत क्लॉसशी काही संबंध नाहीये. तर हे सगळं पाहून तुम्हाला असं वाटत नाही का की कोणाशी पंगा नाही घेतला पाहिजे, मग ती शिवसेना असो, बीजेपी असो किंवा आम आदमी पार्टी असो? सर मला वाटतं की हा एक्सपिरियन्स जो आयुष्यात अजून स्ट्रॉंग बनवतात. तर मला ती लाईन आठवते की हौसला रख, एक समय ऐसा आएगा, हौसला रख, एक समय ऐसा आएगा जब घड़ी दूसरे की होगी और समय तेरा बताएगा. सो ऑल दिस एक्सपिरियन्सेस सर मेड मी स्ट्रॉंगर. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. एक जोधपूरची केस होती. एक कोणाचा उपचार करायचा होता. ते कम्युनिटीचे लोक होते आणि त्या मुलाचा लिव्हर ट्रान्सप्लांटची केस होती. तर 35-38 लाख रुपये लागत होते त्या मुलाचे. 8 वर्षाचा मुलगा होता. शुभम नाव होतं त्याचं. जोधपूरचा मुलगा होता. माझ्या कोणा मित्राने रेफर केला आणि मी बोललो की अपोलो हॉस्पिटलमध्ये बोललो होतो हैदराबादमध्ये. तर त्यांचे कमी करून 35 ते 28 लाख वरून मी बोललो यांच्याकडे अजिबात पैसे नाही, मीच करतोय उपचार. 18 लाखावर घेऊन आलो. मग मी म्हटलं की तुम्ही व्यवस्था करा, किती पैसे जुळवू शकतात. तर ते म्हणाले की सर आम्ही 2-2.5 लाख रुपये जुळवू शकतो. तर मी सीएम ऑफिसमध्ये फोन केला आणि म्हणालो एक काम करा, थोडी मदत करा. तर सीएम ऑफिसमधून 10 लाखाचा चेक आला, 2-2.5 लाख यांनी दिले, 6 लाख मी देऊन सर ते उपचार झाले. 18 लाखाचा उपचार झाला. जेव्हा 1-1.5 महिन्यानंतर माझ्याकडे परत बिलिंग आली तर माझ्याकडे 18 लाखाची आणखी बिलिंग येऊन गेली अपोलो हॉस्पिटलमधून. मी बोललो की सीएम ऑफिसमधून 10 लाख आले होते ना. तर चुकीचं काय घडलं की सीएम ऑफिसमधून जे पैसे आले होते ते त्यांच्या पर्सनल अकाउंटमध्ये गेले मुलाच्या. तर मी त्यांना फोन केला की सर तुमच्या मुलाला वाचवलं, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जमा करा. तर म्हणतात की आम्हाला मुलाचं भविष्यही बघायचं आहे ना सर. तर मी बोललो की सर बघा, त्याला वाचवलं नसतं तर तो वाचला नसता, भविष्य कुठे होतं मग. तर ते बोलले सर ते खर्च झाले आमच्याकडनं. तर माझे ज्या माझ्या मित्राने रेफर केलं त्या मुलाला मी आजपर्यंत भेटलोय नव्हतो. सो मी त्या मित्राला खूप वाईट वाटलं की यार अशा लोकांची मदतच करायला नको होती. तर माझ्या आयुष्यात असं वाटलं की सर जर दुसऱ्या कोणाबरोबर असा एक्सपिरियन्स झाला असता तर बोलला असता यार काय घेणं देणं, जाऊ दे, ही तर दुनियाच नाहीये काम करण्यासारखी. पण मला वाटतं मी यानंतरही काम करत राहिलो. तर सर मला हे वाटतं की हेच आपले टेस्टिंग वॉटर्स असतात. आम्हाला शिकवतात की तुम्हाला काय बंद नाही करायचंय. जर तुम्ही बंद केलं असतं तर मग तर सर आय थिंक ते एक मला आठवत आहे जेव्हा अमिताभ बच्चन राजनीतीमध्ये गेले हो. होते तर काहीच वर्षांनी परत आले होते आणि हो. म्हणाले की हा खूप घाण नाला आहे, सस्पूल आहे. हो. सर जितकं मी थोडंसं एक्सपिरियन्स केलं आहे या दरम्यान, तर यस, बोट उठवतात लोक तुमच्यावर. तुम्ही बोलता की जर या दुनियेत यायचं असेल तर आपली पाठ जी आहे ती मजबूत ठेवावी लागते, कारण शाबासकी यावर देतात आणि चाकूही यावरच खूप असतात. तर मला वाटतं की बोट उठवतील जर तुम्ही ऐकू शकतात तर तुम्ही सर्व्हाइव्ह कराल. जर तुम्ही भावनांनी खूप भरले आहात आणि तुम्हाला वाटतं, तर मला नाही वाटत की प्रत्येक जण इथे सर्व्हाइव्ह करू शकतो. तुम्ही तर म्हणताय की मी भारताला जोडू शकतो. हो. तर राहुल गांधीला वाईट वाटेल कारण ते निघालेत भारत जोडण्यासाठी आता. सर जो व्यक्ती जोडू शकतो जोडत राहू आपल्या लेवलवर. पण मी प्रयत्न करत असतो सर. राहुलजी करतायत, आम्हीही करतोय, आपल्या सगळ्यांनाही करायला पाहिजे. बघा तुम्ही करून ठेवले, सगळ्यांना एकत्रच बसवलं. मी म्हणेन सोनू तुम्ही खूप चांगलं काम करत आहात आणि खरंच तुम्ही या कामाला कंटिन्यू ठेवलं पाहिजे आणि ज्या खबरदाऱ्या ठेवायच्या आहेत हो. त्या तर ठेवायच्याच हो, आहेत. सर. जनतेकडून विचारूया, त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही इतकं काम करता, जसं वर्कआउट झालं, ऍक्टिंग झालं आणि सोशल वर्क झालं, पण तुम्ही या सर्व गोष्टींचं टाइम मॅनेजमेंट कसं करता? मला स्वतःला नाही माहित भावा कसं मॅनेज करतो ते. बरोबर विचारलं ते. म्हणजे आयडियाच नाही आतापर्यंत. माहित नाही कसे जेव्हा तुम्हाला मजा येऊ लागते ना, जशी तुम्हाला कोणती गोष्ट चांगली वाटते, तुम्ही एन्जॉय करतात, तेव्हा तुम्ही थकतच नाही. मी कोविडच्या दरम्यान सर मला आठवतं मी 22-23 तास रोज जागायचो.
असे बरेच दिवसापर्यंत जागा राहायचो. एक अर्धा तास कधीतरी झोपायला मिळायचं, पण थकायचो नाही. आणि आज तुम्ही पहा की जर नाही काही करता तर तुम्ही थोड्या वेळाने थकून जाता, तुम्हाला झोपायचं असतं पण झोप नाहीये. तर मला वाटतं की कुठे ना कुठे तुमचा मेंटल गेम असतो की टायमिंग कसा मॅच करायचा, वेळ नसतो कोणाजवळ. पण जर तुम्ही कदाचित ते विचारत आहेत की दिवसभर लोकांच्या सेवेला लागलेले असता तर ऍक्टिंग केव्हा करता. ते आता माझी एक फिल्म सुरू होणार आहे. माझे डायरेक्टर म्हणाले, सर फोन पहिले पकडून ठेवा, अर्धा दिवस त्याची चॅरिटी चालू असते, ऍक्टिंग कधी करणार. तर कुठे ना कुठे त्रास तर नक्कीच होतो, परंतु ॲज आय सेड मी प्रयत्न करतो बॅलन्स करण्याचा. बट यु नो दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. माझा हा प्रश्न आहे की तुमची कोणती नवी मूवी येणार आहे. हो, मी आता एक फिल्म करतोय, फतेह सर. सायबर क्राईमवर फिल्म आहे. इनफॅक्ट ती यासाठी करू शकलो की जेव्हा मी लोकांना मदत करत होतो तेव्हा फोनद्वारे माझ्या नावावर फेक लोन्स देण्यावरून खूप साऱ्या लोकांना चीट केलं गेलं. 200-250 तर मी FIR केल्या गेल्या पूर्ण भारतात. तर मी जेव्हा त्यावर रिसर्च करायला सुरुवात केली तर मला असं वाटलं की सायबर क्राईम हे खूप मोठं नेटवर्क आहे. फक्त मोठेच लोक नाही, छोटे छोटे, आज आपण पाहिलं एम्स हॅक झालं, छोट्या छोट्या लोकांकडनं पैसे काढून घेतले. तर त्यावर मी तो सब्जेक्ट लिहिला, तो डेव्हलप केला, स्वतः रिसर्च केलं, लिहिलं सुद्धा. आणखी काही रायटर्सनाही आपल्या सोबत घेतलं. तर ती फिल्म सेफ होते. 10 दिवसात आता ऑन फ्लोअर जातोय. तर मे बी इयर एंडवर येऊ अँड आय होप की वी कॅन एंटरटेन यू. तुम्हाला काय बोलायचं सहिला आहे? तुमच्याशी बोलायचं हा, आहे. बोला ना, बोला. सर, माझं नाव वर्षा आहे आणि मी बधीर आहे. माझं सांकेतिक नाव हे आहे. जसं तुमचं नाव सोनू आहे तर आम्ही बधीर लोक तुम्हाला या पद्धतीने सांकेतिक नावाने आम्ही हाक मारत असतो. सर, मला तुम्हाला एक प्रश्न आहे. खरं तर माझे तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे, पण मला पहिला प्रश्न हा विचारायचा की माझं स्वप्न होतं की मी ऍक्टिंग करू, पण ज्या पद्धतीने मी मूवीज आणि बाकी सगळ्या गोष्टी बघितल्यात तिथे हे कळतं की हिअरिंग लोकांना जास्त चान्सेस मिळतात आणि तिथेच आम्ही बधीर असल्यामुळे आम्हाला दाबून टाकलं जातं हे सांगून की आम्ही ऍक्टिंग नाही करू शकत. पण आमची सांकेतिक भाषा तर आहे. तुम्ही ऍक्टर आहात? हो आहे. आणि असे खूप ऍक्टिंगचे प्रोजेक्ट्समध्ये मी काम केलं होतं, पण खूप असे फ्रॉड्स होतात प्रोजेक्टमध्ये ज्याच्यामुळे मी ऍक्टिंग करिअर सोडून टाकलं आहे. वर्षा, मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं स्वप्न सोडू नका. मला खूप चांगलं वाटलं की तुम्ही इथे यु नो आपल्या भावना एक्सप्रेस करू शकल्या. मी तुम्हाला इतक्या लोकांसमोर, सरांसमोर वचन देतो की मी कुठे ना कुठे तुम्हाला माझी फिल्म फतेहमध्ये नक्कीच आय विल मेक शुअर यू कम ऑन द स्क्रीन. थँक्यू, Yes. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. सोनू, ही जी काय हा, भावना आहे बोला. तुमच्यात, कदाचित हीच भावना तुम्हाला इतकं मोठं बनवते. नाही सर, मी तुम्हाला बोललो ना की माध्यम होतो. मला माहित नाही जे आपण लोक मेसेज देऊ शकलो, बट आय थिंक कदाचित आज त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं, यासाठी तर या खुर्चीवर मी बसलोय. बट लाईक आय सेड, जे पण काही माझ्याकडनं होऊ शकतं, करू शकतो, त्याचा प्रयत्न नक्कीच करेन मी सर. सोनू, अजून एक ब्रेक घेऊ.